इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड अलॉटमेंट आज उपलब्ध केले जाणार आहे। तर अलॉटमेंट किती वाजता लागणार आहे, अलॉटमेंट कशा प्रकारे चेक करायचे या संदर्भात संपूर्ण जी प्रोसेस आहे ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम पहिला पॉईंट की तुमचे अलॉटमेंट कधी लागणार, तर अलॉटमेंटची जी डेट आहे आणि तुमचे अलॉटमेंट सायंकाळी बघू शकता तारीख दिलेली आहे आणि अलॉटमेंटचा जो टाईम आहे यामध्ये दिलेला नाही आहे, परंतु आतापर्यंत जे अलॉटमेंट आहे हे कधी लागलेले आहे तर 5 वाजल्यानंतर तुमचे अलॉटमेंट केव्हाही जाहीर केले जाऊ शकतात। कारण की आतापर्यंत जेही असे अलॉटमेंट लागलेले आहे बाकी डिपार्टमेंटचे किंवा बाकी एज्युकेशनचे, तर ते अलॉटमेंट तुमचे म्हणजे कॉलेज विद्यार्थ्यांना मिळालेले आहे हे सायंकाळी विद्यार्थी बघू शकलेले आहे। सकाळी किंवा दुपारपर्यंत याबद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी आज 5 वाजल्यानंतर तुम्हाला कोणते कॉलेज मिळणार या संदर्भात संपूर्ण माहिती साईडवर उपलब्ध होऊन जाणार। त्या प्रकारे तुम्ही ती माहिती चेक करू शकता आणि कशा प्रकारे चेक करणार या संदर्भात सुद्धा माहिती आपण बघणार आहे। तर बघू शकता साईडवर यावं लागेल तुम्हाला अलॉटमेंट चेक करण्यासाठी। इथे तुम्हाला 3 डॉट दिलेले आहे, इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्डचं ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे। यामध्ये तुम्हाला जसे इम्पॉर्टंट लिंकमध्ये एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे की मेरिट लिस्टचं, याचप्रमाणे तुम्हाला मेरिट लिस्टच्या वर एक ऑप्शन देण्यात येणार आहे की कॅप राऊंड अलॉटमेंट चेक करण्यासाठी ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी मागण्यात येणार, तो ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला इथे इन्सर्ट करावा लागेल, तुमची जन्मतारीख तुम्हाला इथे इन्सर्ट करावा लागेल आणि सबमिटला क्लिक करावं लागेल। सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अलॉटमेंटचं पेज उपलब्ध होऊन जाणार आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल तर कोणत्या नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे, कोणती ब्रँच अलॉट झालेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। त्याचप्रमाणे ज्यांना कॉलेज अलॉट होणार नाही ते विद्यार्थी त्यांना नॉट अलॉटेड लिहून येणार आहे आणि ते विद्यार्थी पुढील राऊंड ट्राय करू शकतात। आणि यामध्ये बघू शकता विद्यार्थी जर तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तर तुम्ही बेटरमेंट करू शकता, पुढील राऊंड ट्राय करू शकता। फक्त एकच कंडिशन आहे, 1 नंबरचं कॉलेज मिळायला नको, म्हणजे ऑप्शन फॉर्ममधून 1 नंबरचं जर ऑप्शन तुम्हाला मिळालं तर तुम्ही ऑटो फ्रीजमध्ये जाणार, पुढील राऊंडमध्ये ट्राय करू शकत नाही। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड लिहून येणार आहे ते विद्यार्थीसुद्धा सेकंड राऊंड ट्राय करू शकतात। अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर विद्यार्थ्यांचे आज अलॉटमेंट सायंकाळी उपलब्ध होणार। अलॉटमेंट लागल्यानंतर A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।